वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, PMC पुणे महापालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी ते पदवीधर सर्वांसाठी जॉबची संधी आहे. वेतन 67,700 ते 2,08,700 रुपये या रेंजमध्ये तुम्हाला वेतन मिळणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2023 आहे. सरकारी नोकरी आहे, त्यामुळे सर्वांनी आजच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर या जाहिरातीचं नोटिफिकेशन आपण आज कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र जॉबच्या शोधात आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग आजची जाहिरात कव्हर करू. जाहिरातीच्या पेजवर आपण आलेलो आहोत. पुणे भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी 1 ते श्रेणी 3 मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून www.pmc.gov.in या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या टॅबमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक दिलं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक 8/3/2023 आहे. म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्याची जी तारीख आहे ते जी प्रक्रिया आहे ती अजून सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28/3/2023 अशी होती, परंतु आता नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे, जे मी तुम्हाला इथे आता दाखवणार आहे. हे बघा, हे एक शुद्धीपत्रक आलेलं आहे पुणे महानगरपालिकेकडून. दैनिक वृत्तपत्रांमध्ये पुणे महानगरपालिका पदभरतीची जाहिरात ही 6/3/2023 रोजी देण्यात आली होती आणि उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरिता दिनांक 13/4/2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सदर जाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरिता 30/4/2023 अखेरपर्यंत पुनश्च मुदतवाढ देण्यात येत आहे, असं इथे नमूद केलेलं आहे. मुदतवाढ इथे लिहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला अजूनही या जागांसाठी अर्ज करण्याची संधी आहे. त्यामुळे सगळ्यांनी यासाठी अर्ज करायचा आहे. ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या 7 दिवस आधी असेल. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये संभाव्य आहे. परीक्षेचा दिनांक, वेळ आणि केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल. यामध्ये जागा कोणकोणत्या उपलब्ध आहेत तर क्ष किरण तज्ज्ञ ही जागा आहे. रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्टचे पद आहेत. एकूण पद 18 आहेत. महिलांसाठी 1 पद आहे. त्यानंतर पुढे जाऊ. वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध पदसंख्या आहे 20. महिलांसाठी आरक्षण आहे 5. उपसंचालक प्राणी संग्रहालय, उप उद्यान अधीक्षक झू श्रेणी 2 उपलब्ध पदसंख्या 1 आहे. पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध पदसंख्या 2. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर, विभागीय आरोग्य निरीक्षक श्रेणी 3 उपलब्ध पदे व पदसंख्या 20 आहे. आरोग्य निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर श्रेणी 3 उपलब्ध पदसंख्या 40 आहे. यामध्ये महिलांसाठी 11 जागा उपलब्ध आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युत श्रेणी 3 उपलब्ध पदे, पदसंख्या 10. महिलांसाठी 2 पदे आरक्षित आहेत. वाहन निरीक्षक, व्हेइकल इन्स्पेक्टर श्रेणी 3 उपलब्ध पदसंख्या 3 आहे. मिश्रक औषध निर्माता श्रेणी 3 उपलब्ध पदसंख्या 15. महिलांसाठी 4 जागा अवेलेबल आहेत. पशुधन पर्यवेक्षक, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर श्रेणी 3 उपलब्ध पदे व पदसंख्या 1 जागा आहे पशुधन पर्यवेक्षकासाठी. अग्निशामक विमोचक किंवा फायरमन श्रेणी 3 उपलब्ध पदे व पदसंख्या, एकूण पदे 200 आहेत. यामध्ये महिलांसाठी देखील 60 जागा आरक्षित आहेत. त्यामुळे मुलींनी देखील या जागांसाठी जरूर प्रयत्न करायचा, अर्ज करायचा आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी 4% आरक्षण विहित करणे व आरक्षण अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार आरक्षण लागू होणाऱ्या पदांची माहिती इथे दिलेली आहे. ही तुम्ही वाचून घ्यायची आहे.
तुम्ही जर त्या आरक्षणामध्ये येत असाल तर त्यानुसार तुम्हाला तो पण अर्ज सादर करावा लागणार आहे. अग्निशमन दल, इथे एक महत्त्वाची टीप आहे. अग्निशमन दल पुणे महानगरपालिका हे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे सर्व पदांच्या निकषानुसार उमेदवार कर्मचारी हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. यास्तव पुणे महानगरपालिकेतील अग्निशमन दलाकडील अग्निशामक विमोचक पदास शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षणाबाबत वगळण्याचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला आहे. तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे. ओके. पुढे जाऊया. वेतन श्रेणी. वेतन श्रेणी आहे पुणे महानगरपालिका 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देणार आहे. आरोग्य सेवा श्रेणी क्ष किरण तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट. वेतन श्रेणी आहे 67,700 ते 2,08,700. आरोग्य सेवा श्रेणी वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी 56,100 ते 1,77,500 आहे. उद्यान सेवा श्रेणी उपसंचालक प्राणी संग्रहालय, उप उद्यान अधीक्षक झू यांची वेतन श्रेणी आहे 49,100 1,00,000 ते 1,55,800 रुपये. उद्यान सेवा श्रेणी 2 पशुवैद्यकीय अधिकारी 41,800 ते 1,32,300. आरोग्य सेवा श्रेणी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर, विभागीय आरोग्य निरीक्षक यांना वेतन मिळणार आहे 41,800 ते 1,32,300. अभियांत्रिकी सेवा श्रेणी कनिष्ठ अभियंता विद्युत वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800. आरोग्य सेवा श्रेणी आरोग्य निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर 35,400 ते 1,42,400. तांत्रिक सेवा श्रेणी वाहन निरीक्षक, व्हेइकल इन्स्पेक्टर 35,400 ते 1,12,400. आरोग्य सेवा श्रेणी मिश्रक औषध निर्माता यासाठी 29,200 ते 92,300 वेतन असणार आहे. उद्यान सेवा श्रेणी पशुधन पर्यवेक्षक, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर 25,500 ते 81,100. अग्निशमन सेवा श्रेणी 3 अग्निशामक विमोचक किंवा फायरमन वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200. तर वेतन तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. पात्रता उमेदवार भारतीय नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता इथे दिलेली आहे. आरोग्य सेवा शिक्षक किरण तज्ञ, रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट यांच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD क्ष किरण शास्त्र किंवा MBBS DMRD व DMRD नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान 5 वर्षाचा अनुभव किंवा समकक्ष पदवी त्यांनी मागितलेली आहे. शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 3 वर्षाच्या अनुभवास प्राधान्य दिलं जाईल. आरोग्य सेवा श्रेणी 2 वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी MBBS अनुभव शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेकडील खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. उद्यान सेवा श्रेणी 2 उपसंचालक प्राणी संग्रहालय, उप उद्यान अधीक्षक झू मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी MVSC उत्तीर्ण अनुभव प्राणी संग्रहालयातील कामाचा प्राणी व अन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उद्यान सेवा श्रेणी 2 पशुवैद्यकीय अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची BVSC पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता अनुभव प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. आरोग्य सेवा श्रेणी 3 वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर, विभागीय आरोग्य निरीक्षक श्रेणी 3 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान 5 वर्षाचा अनुभव आणि शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य. आरोग्य सेवा श्रेणी 3 आरोग्य निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर श्रेणी 3 यांना माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असलं पाहिजे. संबंधित कामाचा 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि शास्त्र शाखेची पदवी धारक जर तुम्ही असाल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. अभियांत्रिकी सेवा 3 कनिष्ठ अभियंता विद्युत मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदविका अगर तत्सम पदविका अनुभव अभियांत्रिकी कामाचा 3 वर्षाच्या अनुभवास प्राधान्य. तांत्रिक सेवा श्रेणी 3 वाहन निरीक्षक, व्हेइकल इन्स्पेक्टर श्रेणी 3 माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता ITI व NCTVT मोटार मेकॅनिक किंवा DAE किंवा DME कोर्स उत्तीर्ण
RTO, जड वाहन परवाना, मोटार वाहन कायदा विषयक माहिती, अनुभव, पदविकाधारकास 3 वर्षाचा व अन्य उमेदवारास 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. आरोग्य सेवा श्रेणी 3, मिश्रक औषध निर्माता, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, विज्ञान शाखा उत्तीर्ण, औषध निर्माण शास्त्रातील पदविका, डी फार्म तुमचं झालेलं असलं पाहिजे. औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य, किमान कामाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. उद्यान सेवा श्रेणी 3, पशुधन पर्यवेक्षक, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, माध्यमिक शालांत परीक्षा, SSC उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. मान्य संस्थेचा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण, अनुभव, पशुधन संरक्षण कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. अग्निशमन सेवा 3, अग्निशामक, विमोचक, फायरमन, किमान शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण कार्यक्रम उत्तीर्ण असावा. MSc IT परीक्षा उत्तीर्ण असावा. मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी शारीरिक पात्रता आणि वयोमर्यादा इथे दिलेली आहे. अनुभव, वयोमर्यादा 18 वर्षे, किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष. आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्यानुसार इथे तुम्हाला शिथिलक्षम आहे वयोमर्यादा. निवड पद्धत, परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण, वेळ, ईमेल किंवा SMS द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच पुणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल. उमेदवारांची निवड ही निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. त्यामुळे गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. कागदपत्रे पडताळणीसाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, जाती प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी बाबतची सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 स्वसाक्षांकित प्रतीसह उमेदवाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म अपलोड केल्यानंतर एक फाईल तयार करायची, ज्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील आणि 2 तुम्ही बंच तयार करायचे झेरॉक्सचे आणि त्या बंचवरती स्वसाक्षांकित म्हणजे स्वतःची सही करून ठेवायची आहे. सगळे कागदपत्र अशा तुम्ही 3 फायली तयार करायच्या आहेत. कागदपत्रे तपासणीनंतर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रमाणपत्र तपासणीकरिता येतेवेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पॅन कार्ड असं तुम्ही घेऊन यायचं आहे. त्यापैकी किमान कोणतीही एक ओळखपत्र आणि त्यांची स्वसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. म्हणजे झेरॉक्स आणि मूळ कागदपत्र तुम्ही घेऊन जायचे आहे. पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला त्याने रजिस्टर केलेल्या ईमेल व मोबाईल क्रमांकावर SMS किंवा ईमेलद्वारे कळविण्यात येईल. तसेच अर्जदाराने नमूद केलेला ईमेल आणि मोबाईल क्रमांक कार्यरत असल्याची खात्री करायची आहे. कृपया नोंद घ्या की नोंदणी प्रक्रियेनंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी एक लिंक विकसित केली जाते. पुणे महानगरपालिकेद्वारे एकदा लिंक होस्ट केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर उमेदवारांना ईमेल आणि SMS द्वारे त्यात सूचित केले जाईल. उमेदवार थेट लिंकवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्राबाबत कोणताही वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी त्याविषयी नियम इथे दिलेले आहेत. अर्ज आणि अर्हता इत्यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांक व वेळेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याविषयी इथे माहिती दिलेली आहे. अर्ज भरणे आणि व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी या लिंकवर जायचं आणि त्याची जाहिरात सविस्तर अभ्यासायची आहे, जी आता आपण वाचतो आहोत. त्यामुळे तुम्हाला काहीच डाऊट्स राहणार नाहीत आणि त्यानंतर तुम्ही अर्ज भरायचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेच अर्ज भरायला घ्यायचा आहे.
उमेदवारांना अर्ज करताना काही समस्या उद्भवल्यास ह्या लिंकवर किंवा ह्या मोबाईल नंबर हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे. हा नंबर दिलेला आहे इथे. ऑनलाईन फी भरण्यासाठी जी तुम्ही आपली शेवटची डेट त्यांनी दिलेली आहे तोपर्यंत फी भरायची आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. सुरुवातीला तुम्ही प्रोफाईल निर्मिती करायची म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे, अर्ज भरायचा आहे, नंतर शुल्क भरायचं आहे. प्रोफाईल निर्मिती कशी करायची हे त्याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. फोटो आणि स्वाक्षरी अपलोड कशी करायची ते सांगितलं आहे. फोटोचा आकार किती असावा त्यासंबंधी माहिती दिलेली आहे. अर्ज नोंदणी या संकेतस्थळावर जायचं www.pmc.gov.in. त्यानंतर तुम्ही अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे आणि नवीन नोंदणीसाठी क्लिक करायची आहे. इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सूचना दिलेल्या आहेत. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. फोटो आणि स्वाक्षरी तुमची स्कॅन करून ठेवायची अगोदर. पेमेंट टॅबवर क्लिक करून पेमेंट भरायचं आहे. परीक्षा शुल्क कसं भरायचं आहे? डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग याद्वारे तुम्ही आपलं यापैकी कुठल्याही एका मोडद्वारे तुम्ही आपली फी भरू शकता. स्कॅनिंग आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे इथे दिली आहे की छायाचित्र किंवा तुमची प्रतिमा म्हणजे फोटो कसा अपलोड करायचा आहे. त्याचं परिमाण इथे दिलेलं आहे. पिक्सेल किती पिक्सेलमध्ये तो अपलोड करायचा आहे. स्वाक्षरी कशी करायची त्यासंबंधी माहिती दिली आहे. कागदपत्रे स्कॅन कसे करायचे त्यासंबंधी माहिती दिली आहे. ही सगळी माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे. तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे. ती कॉपी पेस्ट करायची आणि ह्या सगळ्या सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. परत एकदा अर्ज सादरीकरण पुणे महानगरपालिकेच्या www.pune-corporation.org संकेतस्थळावर फॉर्म हे उपलब्ध झालेले आहेत. कृपया लक्षात घ्या की परीक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये आहे आणि मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये आहे. नंतर दिलं आहे की नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी स्वतःच करायची आहे. महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे. वरील कार्यपद्धती ही अर्ज करण्याची योग्य पद्धत आहे. त्याशिवाय दुसऱ्या पद्धतीने केलेले अर्ज अवैध ठरवण्यात येतील. परीक्षा कशी असणार आहे? इथे परीक्षेची माहिती दिलेली आहे. प्रश्नपत्रिकेची संख्या, पदनाम इथे दिलेलं आहे. त्यानंतर विषय आणि प्रश्नसंख्या, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, वैद्यकीयसाठी वैद्यकीय विषयाशी संबंधित दर्जा त्यांचा परीक्षेचा दर्जा असेल 12वी शास्त्र या लेवलचा. माध्यम मराठी किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. प्रश्न 60 असतील. त्यासाठी गुण 120 दिले जातील. कालावधी 2 तासाचा असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असेल. एकूण गुण 200 किंवा 225 असे सगळ्याच पोस्टसाठी त्यांनी ठरवलेले आहेत. वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक हे सगळे सूचना परीक्षेचे स्वरूप तुम्ही वाचून घ्यायचं आहे. जाहिरातीत नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट या संकेतस्थळावर परीक्षेच्या किमान 7 दिवस अगोदर त्यांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवारांनी ते प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याची प्रिंट करायची आहे. प्रिंट काढून घ्यायची आहे. परीक्षेच्या वेळी तुम्ही तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट आणि ओळखीचा पुरावा सोबत ठेवणे बंधनकारक आहे. तसेच परीक्षा केंद्रांची शहरं दिलेली आहेत. पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या परीक्षा केंद्रांवर तुमची परीक्षा होणार आहे. त्यानंतर पुढे जाऊ. ओळख पटवणे. परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रासह उमेदवाराचे ओळख पटवणारे मूळ कागदपत्रासह व उमेदवाराचा अलीकडच्या काळातील फोटो असलेले वैध फोटो ओळखपत्र जसे पॅन कार्ड किंवा वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड यापैकी तुम्ही कॅरी करायचं आहे, सोबत घेऊन जायचं आहे आणि तुमची परीक्षेचं जे तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड केलं आहे ते सोबत घेऊन जायचं आहे. उमेदवाराने परीक्षेला उपस्थित राहताना स्वतःची ओळख पटविण्यासाठी आवश्यक ती मूळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती परीक्षेच्या प्रवेशपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
परीक्षेच्या प्रवेशपत्रावरील नाव सोबत सादर करण्यात येणाऱ्या ओळखपत्राशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळेत किंवा एकूण निवड प्रक्रियेदरम्यान जर उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर तुम्हाला अपात्र ठरविले जाणार आहे आणि तुम्ही या प्रोसेसमधनं बाहेर पडणार आहात. परीक्षा केंद्र परीक्षा प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्र, परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ, सत्र इत्यादी बाबतची बदलांची माहिती तुमच्याकडून काही विनंती असली तर ती मान्य केली जाणार नाही. पडताळणी वेळेस विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रे सादर करणे. तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे परीक्षा पडताळणीसाठी सादर करायची आहे त्याविषयीची इथे यादी दिलेली आहे. अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा, हे वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, ही सगळे कागदपत्र तुम्ही फाईल एक तयार करायची आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट, इतर सर्वसाधारण अटी आहेत दिलेल्या, त्या तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर खाली बघूया. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. विशेष सूचना दिलेल्या आहेत की उपरोक्त पदाच्या भरतीबाबतचे प्रक्रियेबाबतचे सर्व अधिकार माननीय महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका यांना असून कोणत्याही टप्प्यावर ही भरती स्थगित, रद्द किंवा त्यात काही बदल करण्याचे अधिकार त्यांनी त्यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत. परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या धोरणानुसार परीक्षेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना सोडविलेल्या प्रश्नपत्रिकेचा संच दिला जाणार नाही. तसेच फक्त उमेदवारास त्यांची मागणीनुसार ॲन्सर की दिली जाईल. यापूर्वी सदर पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी या जाहिरातीस अनुसरून पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे. परीक्षेची वेळ, दिनांक, परीक्षेचे ठिकाण, परीक्षेचे प्रवेशपत्र याबाबत वेळोवेळी पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर व SMS द्वारे कळविण्यात येईल. तर अशा प्रकारे ही जाहिरात आलेली आहे पुणे महानगरपालिकेची. तर सगळ्यांनी गव्हर्नमेंट जॉब आहे, खूप चांगलं पेमेंट आहे. जे उमेदवार पात्र आहेत आणि ज्यांना अनुभव आहे त्यांनी सगळ्यांनी यासाठी अर्ज करायचा आहे, प्रयत्न करत राहायचा आहे. जोपर्यंत आपल्याला आपलं एम अचीव होत नाही, आपलं जे गोल आहे, जे ध्येय आपण ठरवलं आहे ते अचीव होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचा आहे. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.